नमस्कार, मी विशाल परदेशी. मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतात आणि या सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात अगदी झटपट. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. राज्यपालांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. फडणवीसांचं स्पष्टीकरण तर विरोधकांकडून राज्यभरात तीव्र निदर्शनं. एकशे 54 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं 80% पाडकाम पूर्ण. मध्य रेल्वेच्या मेन लाईनची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. प्रवाशांना मोठा दिलासा. एटीएम कार्डची अदलाबदल करून 42,000 लुटले. बीडच्या माजलगाव मधील ठगांचा व्हिडिओ व्हायरल. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी. मुंबई, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ गारठला. कार्तिकी यात्रेनिमित्त अलंकापुरी फुल्ली. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. अमेरिकेतल्या कोलोराडोमधील स्प्रिंगमधील समलैंगिक नाईट क्लबमध्ये अज्ञाताकडून बेछूट गोळीबार. 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती. आणि जाणून घेऊयात राज्यभरातल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत भाविकांचा जनसागर लोटला आहे. नगरप्रदक्षिणा सोहळ्यावेळी मोठ्या संख्येने भाविक दिंडीत सहभागी झाले. दरम्यान यात्रेला राज्याच्या विविध भागांमधून अनेक दिंड्या अलंकापुरीत दाखल झाल्या. आळंदी इथल्या कार्तिक वैद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथल्या सीआरपीएफ जवान गोरक्ष चौधरी आणि त्यांच्या पत्नीला मिळाला. दरवर्षी लाखो भाविकांमधून एका दाम्पत्याची निवड होते. कार्तिकीनिमित्त जळगावमधील संत मुक्ताईच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अमरावतीमध्ये कडाक्याची थंडी पडली असून चिखलदरा इथे पहाटेच्या सुमारास धुकं पसरलं होतं. तर या थंडीपासून बचाव करण्याकरता नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसवर गेलाय. थंडीपासून बचाव करण्याकरता नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर पुढील दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. कोल्हापुरात फिफा वर्ल्ड कपचा फीवर हा बघायला मिळतोय. कोल्हापुरामधील गल्लीबोळात तो फीवर जो आहे तो पसरलाय. प्रत्येक देशाच्या फुटबॉल टीमच्या चाहत्याने ठिकठिकाणी पोस्टर्स लावले. तर पताका देखील त्या वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये लावून तिथल्या गल्ली जे आहेत त्या सजवण्यात आल्या. मुंबईतील कर्नाक पुलाचं पाडकाम अंतिम टप्प्यात आलंय. तर मध्य रेल्वेवर मेन लाईनची वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. बीड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्या 69 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले. तर बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आरोग्य विभागातील तिघांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यामुळे कारवाई करताना आरोग्यमंत्र्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप होतोय. आफताब पुनावालाचं कुटुंब वसईमधील ज्या सोसायटीत राहत होतं त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सध्या आफताबच्या कुटुंबाचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच त्याच्या कुटुंबियांना खुनाची कल्पना असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या खात्यातील 42,000 रुपयांवरती डल्ला मारल्याची घटना जी ती बीडमध्ये घडलेली आहे. एटीएम कार्डची अदलाबदल करणारे 2 भामटे जे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खोपोलीमध्ये सायरस टाटा पॉवर परिसरात एक मिनी बस उलटली. कार्लाहून येत असताना या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि बसचा अपघात झालेला आहे. यात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाढवण बंदर विरोधी कृती समितीने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी आझाद मैदानावरील महामोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राडा झाला। मॉडर्न कॉलेजमधील मतदान केंद्राशेजारी शाळा आहे, इथं काही शिक्षक मत पावत्या वाटत होते आणि हे नियमबाह्य असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आक्षेप घेतला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेटसाठी मतदान जे ते पार पडलेलं आहे। 37 जागांसाठी एकूण 206 उमेदवार रिंगणात असून 22 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये हजारो लोकांची घरं आणि दुकानं बाधित होणार आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन पंढरपूरचा विकास हा घरदार न पाडता सरकारी जागांवर करावा अशी मागणी केली आहे। सांगलीत कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्यानं नदीची गटारगंगा झाली। कोर्टाने दंड ठोठावलाय, मात्र तरीही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीये। भुसावळ शहरातील अप्सरा टॉवर चौकात असलेल्या दुकानांसमोरील वाहनं हटवून त्या ठिकाणी हातगाडी धारकांना जागा देण्यात आली आहे। या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी 3 दिवसांसाठी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। मंत्री सुरेश खाडे सहकुटुंब पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। पंढरपूरचा विकास आराखडा कोणत्याही परिस्थितीत राबवणार असल्याची माहिती सुरेश खाडेंनी यावेळी दिली। तर व्हीआयपी कल्चर सांभाळण्यासाठी कॉरिडॉर करणार का असा संतप्त सवाल पंढरपूरकर उपस्थित करतात। नंदुरबार शहरातील डीआर हायस्कूलमध्ये बाल विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून या विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आले। 268 पैकी 16 प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे। परभणीमध्ये हिंदू धर्मरक्षण संघटनेकडून मुकमोर्चा काढण्यात आला। श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहत लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली। 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ वर्ध्यात मोर्चा काढण्यात आला आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अमरावतीच्या बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये भाजपने ठिय्या आंदोलन केलं। लव जिहाद प्रकरणाला 10 दिवस उलटूनही मुलगी बेपत्ता असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यामध्ये महावितरणकडून कृषी पंप धारकांकडून वीज बिल वसुली सुरू करण्यात आली आहे। 13 लाख शेतकऱ्यांकडे साधारण 837 कोटींची थकबाकी आहे। दरम्यान अतिवृष्टीनंतर पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर थकबाकी कशी भरणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांच्या आंदोलनानंतर महावितरणने एका रात्रीत 10 ट्रान्सफॉर्मर जे ते बदलले। ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, त्यामुळे तुपकरांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। बीडच्या गेवराईत विना नोटीस वीज तोडणी केल्यानं महावितरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। विद्युत महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तात्काळ वीज कनेक्शन जोडा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं मुक्काम आंदोलन सुरू आहे। मोझरी उपसा सिंचन प्रकल्पाचं पाणी मिळत नसल्याचा आरोप करत 17 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील माळेगाव पठार इथल्या शेतकऱ्याने 1 एकर जागेत कोथिंबीरचं पीक घेतलं होतं, मात्र कोथिंबीर काढणीला आली असतानाच भाव गडगडले, त्यामुळे हताश शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोथिंबीर जनावरांना खायला घातली। औरंगाबादच्या सायगावमध्ये शेतात वेचणी करून ठेवलेल्या कापसाची चोरी झाली। तब्बल 17 क्विंटल कापूस चोरीला गेल्यानं शेतकरी दत्तात्रय आस्वार यांचं 1 लाखांचं नुकसान झालं। मुक्ताईनगरमध्ये यंदा बाजरीचं उत्पादन कमी झालंय। परतीच्या पावसाचा फटका बाजरीच्या पिकांना बसल्यानं बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचं यंदा मोठं नुकसान झालं। चोपडामध्ये एपीएमसी बाहेर बकरी बाजार भरवावा लागतोय आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। लंपीमुळे गुरांचा बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आणि याचा परिणाम बकरी बाजारावरही झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ता व्यक्त केला आहे। भाजपनं जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नेमकं तुम्हाला काय खुपतंय असा संतप्त सवाल अमोल कोल्हेंनी केलाय। तर धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, दोन्ही एकत्र येऊन लोककल्याणाचं काम करावं ही छत्रपतींची शिकवण तुम्हाला खुपते का असा सवाल त्यांनी केला। सावरकरांविषयी गळा काढणाऱ्यांची आता दातखीळ बसली अशी टीका अंबादास दानवेंनी केली। राज्यपालांच्या विधानावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला।
धर्माबाबत प्रश्न उपस्थित करून मूळ मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी सरकारवर केली। तर अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी नाही तर खुर्ची गरम करण्यासाठी तिकडे गेल्याची टीकाही त्यांनी केली। राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। जेव्हा सावरकरांविरोधात बोलण्यात आलं तेव्हा विरोधकांची तोंड शिवली होती का असा सवाल त्यांनी केला। पुण्यातील ससाणे नगर भागात मराठा क्रांती ठोक मोर्चानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला आणि शिवरायांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा नागपुरात मनसेनं जोरदार निषेध केला। हिंगणामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। हिंगोलीच्या सेनगावमध्ये शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शनं केली। यावेळी आंदोलकांनी राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हा पुतळा हिसकावून घेतला। राज्यपाल वारंवार अशा प्रकारची वक्तव्य का करतात असा सवाल भुजबळ यांनी केलाय। तर महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला। रोहित पवार यांनी राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली। राज्यपालांनी केलेली विधानं निषेधार्ह आहेत आणि त्यांची वैचारिक पातळी कमी झाल्याचं रोहित पवार म्हणाले। बीडमध्ये राज्यपाल कोश्यारींविरोधात समाज ब्रिगेडनं निदर्शनं केली। राज्यपालांच्या शिवरायांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यपाल कोश्यारींचा निषेध करत औरंगाबादमध्ये मनसेनं आंदोलन केलं। राज्यपालांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्यांना मनसे काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा देण्यात आला। राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध केला। पुण्यातील लाल महाल इथे राज्यपाल कोश्यारींविरोधात निदर्शनं करण्यात आली। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप बुलढाण्यातील जळगाव जामोद इथे होणार आहे। यासाठी यात्रेच्या मार्गावर महिला पुष्पवृष्टीसाठी दाखल झाल्या असून ढोल ताशांच्या गजरात यात्रेचं स्वागत केलं जाणार। आदिवासींना पंतप्रधानांनी वनवासी संबोधल्याचा दाखला देत जंगल संपलं की वनवासी संपणार, त्यामुळे आम्ही त्यांना आदिवासी समजतो असं विधान राहुल गांधींनी केलंय। तर आदिवासी हे देशाचे मूळ मालक असल्याचंही ते म्हणाले। राहुल गांधींची यात्रा भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली। मीरा भाईंदरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं लोकार्पण झालं आणि यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या सावरकरांसंदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपला खुली ऑफर दिली आहे। तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल खोटा इतिहास सांगणं बंद करा, आम्ही तुमच्या नेत्यांबद्दलचा खरा इतिहास सांगणं बंद करू असं म्हणत जयराम रमेश यांनी भाजपला डिवचलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर धुळ्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे आणि यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। पॉलिटिकल आणि पोलीस दबावातून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केला। दरम्यान आम्ही लढा देण्यास सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे पक्षातील मंत्री आणि आमदार येत्या 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा होती, मात्र आता हा दौरा पुढे ढकलल्याचं दिसतंय। येत्या 21 तारखेला हा दौरा होणार नाही। या दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं। पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली। रूमबाबत वरिष्ठांशी संपर्क साधा असं चौकीदाराने सांगितल्याने त्याला बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। भारत जोडो यात्रा घेऊन राहुल गांधी बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये दाखल झालेत। त्यांच्या स्वागतासाठी मुंबईवरून मच्छीमार संघटना आली होती आणि या संघटनेतर्फे राहुल गांधी यांच्यासोबत जागतिक मच्छीमार दिन साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष बँडबाजा पथक बोलावण्यात आले। नागपुरात एका महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरताना कुख्यात गँगस्टर आकाश ठाकूरला नागरिकांनी पकडलं। 2015 मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आकाश ठाकूर पळून गेला होता, तेव्हापासून तो फरार होता। धंतोली परिसरात एका महिलेच्या गळ्यातून चैन चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकूरला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। लातूर शहरात बाईक चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून शहरातील 8 दुचाकी आणि 4 मोबाईल असा एकूण 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
बीड जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय झाला। गेल्या 10 महिन्यांमध्ये 41 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत। यात 16 पोलीस कर्मचारी आणि त्या खालोखाल महावितरण एसटी कर्मचाऱ्यांचा नंबर लागतो। त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय। लातूर शहरात काही तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्यात। यातील एक जण फरार झाला आणि त्याच्याकडून एक पिस्तूल, जिवंत काडतुसा आणि रोख रकमेसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। येवल्याच्या राजापूर इथं शेतातील 34 क्विंटल मका चोरीला गेल्याचं समोर आलंय। सीताराम दराडे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी मक्याची चोरी केली। औरंगाबादमधील जानकी हरदास महालकर या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। महिलेचे दागिने लांबवण्याच्या इराद्यातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आणि या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली। यवतमाळमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून व्यक्ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असून या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन तयार केला। आतापर्यंत 791 जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन करण्यात आले, तर 446 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। सराफा दुकानात काम करणाऱ्या बंगाली कामगाराने दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सांगलीच्या गणपती पेठमध्ये घडली। सांगली शहर पोलिसांनी या कामगाराला नांदेडमधून अटक केली असून 9,25,000चे दागिने जप्त करण्यात आले। अल्पवयीन गतिमंद मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। 2017 मध्ये लाखांदूरच्या मोहराणामध्ये घडलेल्या घटनेवर भंडारा न्यायालयाने हा निर्णय दिला। अहमदनगरमध्ये गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। टेम्पोमधून गोमांस विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हा टेम्पो जप्त करत तिघांना ताब्यात घेतले। भंडाऱ्याच्या सुंदर टोलामध्ये वाघाची शिकार करून अवयवांची विक्री करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे। या कारवाईत 2 सुळे दात, 15 वाघ नख आणि अन्य अवयव जप्त करण्यात आले। वसई भुईगावमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर आगीत बेचिराग झालं। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र राहतं घर आगीत भस्मसात झाल्यानं हे दाम्पत्य उघड्यावर आले। नाशिकमध्ये एका मद्यधुंद चालकानं अनेक गाड्यांना धडक दिली होती। यात 4 जण जखमी झाले असून यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे। हा चालक प्राध्यापक असून खोकला झाल्यानं ब्रँडीची अख्खी बाटलीच त्याने रिसवल्याची कबुली दिली। कल्याणच्या कैलासनगर भागातील एका घराला अचानक आग लागली। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र यात घरातील साहित्य जळून खाक झालं। 272 तोफांची सलामी देत बीडच्या आष्टी शहरात टिपू सुलतान यांची 272वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ईदगाह मैदानावर टिपू सुलतान यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आली। रत्नागिरीच्या खेडमधील आयनी रेमजेवाडी गावातील पार्वती रेमजे या आजींनी नुकतीच वयाची 110 वर्ष पूर्ण केली आहेत। आजही त्या ठणठणीत आहेत। कानांनी थोडं कमी ऐकू येत असलं तरी डोळ्यांना चष्मा काही लागलेला नाही। साधं शाकाहारी जेवणच आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं त्या सांगतात। अकोला प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली। रस्ते वाहतूक बळींच्या जागतिक स्मृती दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते बघा। ही बातमी अशी आहे, महाराष्ट्र केसरी यंदा अहमदनगरमध्ये पार पडणार आहे। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता असते, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा जी आहे ती पार पडू शकते, तशी शक्यता आहे। महाराष्ट्र केसरी यंदा अहमदनगरमध्ये पार पडते। त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार, कारण या स्पर्धेसाठी वर्षभर मल्ल जे आहेत ते मोठा सराव करतात, स्वतःची तयारी करत असतात। शारीरिक आणि मानसिक पातळीवर ही सगळी तयारी जी आहे ती या स्पर्धेसाठी खास केली जाते। महाराष्ट्र केसरी हे बिरुद आपल्या नावापुढे लावण्यासाठी, हा मान मिळवण्यासाठी, त्यातली गदा मिळवण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असते। आणि त्यामुळे ही स्पर्धा जी आहे ती यंदा अहमदनगरमध्ये होणार आहे।
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला। डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धा होण्याची शक्यता असून लवकरच या संदर्भात तारखा ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातील। यानंतर बघूया सोलापूर आरटीओ कडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली। रस्ते अपघातानंतर गरजूंना तात्काळ मदत करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार क्रांती संस्थेतर्फे सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी रॅली काढण्यात आली, तसंच एकमेकांना मिठाईचं वाटप करत आनंद साजरा करण्यात आला। पुण्यामध्ये 71व्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेत कुस्ती, शरीर सौष्ठव यासह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। दरम्यान शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये 80 किलो वजनी गटामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल मिळवलंय। चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आणि पालिकेतर्फे स्वच्छता आणि सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत नागरिकांचे 52 ग्रुप सहभागी होणार असून 46 जागी स्वच्छता करण्यात येणार आहे। रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की त्यांची मुलगी ईशा अंबानींना एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना तिनं जन्म दिला आणि त्यामुळे अंबानी आणि पिरामल कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। राहुल गांधी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावरती जाणार आहेत। गुजरात निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी रवाना होणार आहेत। 23 तारखेनंतर पुन्हा भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सहभागी होतील। उपराष्ट्रपती जगदीप धनकर कतार दौऱ्यावरती रवाना झालेत। कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जगदीप धनकर रवाना झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावरती आहेत। त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि या ठिकाणी मोदींनी पूजा केली। गोव्यात 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली। देशविदेशातील कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली। अमेरिकेतील कोलोराडो स्प्रिंगमधील समलैंगिक नाईट क्लबमध्ये गोळीबार झाला। ट्रान्सफोबियामुळे खून झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबरन्स साजरा केला जातो आणि या कार्यक्रमात एका माथे फिरून बेछूट गोळीबार केला। यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात माउंट मॉंगनुई इथे बे ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला। न्यूझीलंडचा संघ 126 धावांमध्ये सर्वबाद झाला। बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माचं निधन झालंय। तिने वयाच्या 24व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने कोलकाता इथल्या रुग्णालयात उपचारादरम्यान अँड्रिलाचा मृत्यू झाला। अभिनेता रणवीर सिंगने अलीकडेच फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट 2022ला हजेरी लावली। यावेळी त्याला सुपरस्टार ऑफ द डिकेड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पुरस्कार स्वीकारताना रणवीर भावूक झाला होता। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानचा नुकताच साखरपुडा पार पडला। साखरपुड्यात परफेक्शनिस्ट खूप आनंदी दिसून आला आणि त्याचा डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। आणि यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।